तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एक गुड न्यूज आहे। राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा निकष हा 65 वरून 60 करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। आगामी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात येणार आहे, त्यामुळे राज्यातल्या लाखो वृद्धांना याचा लाभ होणार आहे। काही ठिकाणी हे जे या संदर्भातल्या जर त्या ठिकाणी जर त्या बाबतीत तो जिल्हाधिकारी किंवा ती समिती त्या ठिकाणी जर कार्य करीत नसेल तर मला वाटतं त्या बाबतीमध्ये आम्ही नक्की परत यांचा एकदा रिव्ह्यू घेऊ आणि या समित्या कार्यरत होऊन ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातले जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या संदर्भात परत कार्यवाही करू। या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना 65व्या वर्षी मिळणाऱ्या सवलती आता 60व्या वर्षीतच मिळणार आहेत आणि ह्या सवलती कोणत्या आहेत त्या पाहूयात। एसटी भाड्यात 50% सवलत मिळणार आहे। निवडक खासगी रुग्णालयात 30% सूट मिळू शकते। त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात मोफत सेवा। राज्यातील निवडक व्यवसायात 100% सूट। 60व्या वर्षी आपल्याला ह्या योजनांचा लाभ आता मिळणार आहे। प्रवासात आरक्षित आसन व्यवस्था असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।